आम्हा नागपूरकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद काँग्रेस हायकमांडच्या वतीनं एक संधी आम्हाला दिलेली आहे. काँग्रेसचं 138 वर्ष पूर्ण करून 139 वर्षामध्ये जे पदार्पण होते आहे त्याचा स्थापना दिवस हा आमच्या नागपूरमध्ये होते आहे, महाराष्ट्रात होते आहे. आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आहे, एक मोठा आनंद आहे. आणि त्यानिमित्तानं नागपूरमध्ये 28 तारखेला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, आमच्या नेत्या सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी, देशभरातले आमचे मुख्यमंत्री, आमचे एलोपी प्रदेश, अनेक राज्यातले प्रदेशाध्यक्ष, वर्किंग कमिटीचे सगळे सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. त्यामुळे भारत जोडो मैदान, ज्या मैदानाला आम्ही नाव दिलेलं आहे, कारण की हा इतिहास नागपूरचा राहिलेला आहे. 1920 मध्ये याच नागपूरच्या भूमीवर असहकार आंदोलन, त्यावेळेच्या अत्याचारी जुलमी इंग्रज सरकारच्या विरोधात महात्मा गांधीच्या नेतृत्वामध्ये एक अधिवेशन झालं आणि त्याच्यामध्ये असहकाराची घोषणा झाली. आणि तिथूनच पूर्ण देशामध्ये इंग्रजाच्या काय आढावा आहे, काय परिस्थिती? नहीं, हमें सब तैयार है. हम ती तयारी कितपत झालेली आहे ते पाहण्याकरताच आलेलो आहे. एकच दिवस आता 48 तास शिल्लक आहेत. 28 तारखेला दुपारचा कार्यक्रम आहे. आपण पाहताल की या ठिकाणी विजय भाऊंच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने जोरदार तयारी या ठिकाणी. शेवटी कसं आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक या ठिकाणी येतील आणि नागपूर शहराला लगत असलेला हा भाग आणि पूर्ण देशातील प्रमुख काँग्रेसजन या ठिकाणी सहभागी होणार आहेत. तर निश्चितच एक संदेश लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुलच या निमित्ताने वाजणार आहे, शंका बाळगायचं काहीच कारण नाही. त्यामुळे आदरणीय खरगे साहेब, सोनिया गांधीजी, राहुल गांधीजी, प्रियंकाजी, काँग्रेसचं सर्व केंद्रीय नेतृत्व, वर्किंग कमिटी सर्व मेंबर्स, काँग्रेसचे विविध राज्यातील मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, आमदार, वर्किंग कमिटी मेंबर्स सर्व मोठ्या प्रमाणात जे नेते आहेत ते आणि जनता इथे सहभागी होईल आणि भक्कम तयारी आहे. आपण पाहाल की देशामध्ये जे वातावरण आहे त्यासाठी या भाजपला प्रत्युत्तर देण्या इतपत जय्यत तयारी या ठिकाणी आपल्याला दिसते आहे.